मला वाटतं तावात त्यांनी केले असेल, त्यांनी अशी जे काही भाष्य केली त्याच्याबद्दल मी माफी मागतो. पत्रकार हा आरसा आहे, आरसा फोडण्याचं काम संजयजींनी करू नये. चुकून त्यांच्याकडून अशी शिवगाळ झाली असेल तर त्यांनी स्वतः याबाबत माफी मागावी. उलट त्यांच्या वतीनं मी माफी मागतोय, कारण आम्हाला माहीत आहे का मी जे काही आहे ती पत्रकारामुळं आहे. आमचा हा विषय लोकांपर्यंत नेण्याचं काम अतिशय प्रामाणिकपणे आपण करतो आहे. म्हणून चुकून तावाच जर त्यांच्याकडून एखाद्या वेळेस होतं, कधी कधी माणसाला ताव येतं आणि एखादं न असणारा शब्द निघतं, तर तो झाला असेल तर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. सुरुवातीला त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना दिल्या होत्या, तशी समज दिली होती आणि त्यानंतरही शिवीगाळ झालेली आहे. कसं आहे, काही जाणीवपूर्वक केली नाही किंवा त्यांच्या काही तुमच्या विरोधात द्वेष आहे म्हणून केली नाही. तो ह्या प्रसंगातला विषय आहे. तो त्यावेळी जो प्रसंग आलेला आहे त्या प्रसंगातून आलेला विषय आहे. किंवा त्यांचं असं पत्रकारबद्दल फार वाईट मत आहे असंही मला वाटत नाही. आता काल आम्ही दरेकरजीनं आमचं झालं तर तो प्रसंग हा विषय आहे, तो त्या घटनेपुरता विषय असतं. तुम्ही सुद्धा मनावर लागून घेऊ नये. करणं, धमकी देणं, जीवे मारण्याची धमकी थेट दिली जाते, बंदुकीने मारण्याच्या गोष्टी केल्या जातात. जर लोकप्रतिनिधींनी जर अशा भाषा वापरली तर सर्वसामान्य कशी भाषा? बरोबर आहे, निश्चितच हे चांगलं नाही आहे आणि त्याच्यासाठीच तर आम्ही दिलगिरी त्यांच्याकडून मी व्यक्त करतो. पण त्यांनी व्यक्त केली पाहिजे असं वाटतं. त्यांना पण ते पण करेल, न करायला काय झालं. आणि पत्रकार काही त्यांचे दुश्मन आहे. बरोबर आहे, कसं आहे, एखाद्या घटनेतून आलेला विषय आहे, तो लक्षात घ्या. कोणावरचा ताव कोणावर काढायचा अशातून झालेला भाग आहे. तुम्ही पण मनावर घेऊ नये.